रवींद्र कौर वर्सेस मंजित कौर या प्रकरणामध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार एक महत्त्वाचं जजमेंट बाहेर आलेलं आहे। तुम्ही एक म्हण ऐकलीच असेल, जिसकी लाठी उसकी भैंस। त्याप्रमाणे ज्याचा कब्जा त्याची मालकी। जर एखाद्या मालमत्तेवर एखाद्या व्यक्तीचा 12 वर्षापेक्षा जास्त कालावधीत कब्जा असेल तर ती मालमत्ता मूळ मालकाने सोडून दिलेली आहे असं त्याचं प्रिझम्पशन होईल आणि ॲडव्हर्स पोझिशन म्हणून त्याला जो ज्याचा ताबा आहे त्याला याचा बेनिफिट मिळेल। माननीय कोर्टाने या निकालामध्ये दिलेल्या निर्णयानुसार कोणती व्यक्ती जी सिव्हिल दाव्यामध्ये प्रतिवादी आहे त्या व्यक्तीचा जर दावा 12 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून त्या जागेवर कब्जेदार असल्याचा असेल तर त्या व्यक्तीला त्या जागेचा मालकी हक्क, कब्जेदार, वहिवाटदार आणि भोगवटादार म्हणून घोषित करता येईल। जय हिंद। अधिक माहितीसाठी माझ्या लिंकवर तुम्ही जॉईन व्हा। वेळोवेळी अशाच प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओज आपल्याला माहिती होतील। मी ॲडव्होकेट अशोक चौधरी, उल्हासनगर, मूळगाव चोपडा, जिल्हा जळगाव। नमस्कार।